नावाचे एक मयत इसम जे 2012 साली मयत झालेले आहेत, त्यांचा 11 गुंठे या जागेमध्ये बंगला आहे. ते बंगला त्यांचे वारस नसल्यामुळं त्यांचे भाऊ आणि भावाची मुलं यांच्या नावावर ते बंगला रितसर मान्य कोर्टाच्या आदेशाने त्यांच्या नावावर ट्रान्सफर झालेला आहे. रिसेंटली काही लोकांना ते बंगला विकणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना लक्षात आलं की हे बिके कुत्रू मयत झालेले आहेत, त्यांचे वारस इथं नसतात, कोण दिल्लीला आहे, कोण युकेला आहे, कोण आजारी आहे. त्यामुळे त्यांनी एका टोळीनं बनावट बिके कुत्रूला उभा करून ते बंगला एसके ॲग्रो नावाच्या एका कंपनीला बनावट कागदपत्राच्या आधारे विकलेला आहे. ही बनावट बिके कोथरू तयार करणारा आणि त्याच्या मागे एक ग्रुप आहे की जी हीच कामं करते की हद्यामध्ये जे बंगले किंवा अशी घरं बिरं असते ज्याच्या कोण वारस नाही, ज्याचे वारस लांब आहेत, त्यांच्या नावाची डुप्लिकेट माणसं उभी करून ते थर्ड पार्टीला विक्री करायची. ह्यात एक बायर आणि सेलर असे नावाचे दोन असतात. बायर आणि सेलरचा 50-50% हिस्सा असतो. त्याच्यामध्ये हे बंगला विकून ते लगेच मॉर्गेज करून एका बँकेकडनं लोन घेऊन हे पैशाचं वाटप करतात आणि पैसे आपसात ट्रेल करून वाटून घेतात. अशी ही मोडस आहे. या मोडसमधले जे पेपर बनवणारे, डुप्लिकेट ओपन करणारे सुनील कदम नावाचा जो इसम ऑन पेपर होता, पण ऍक्च्युली तो मिलिंद भुसारी नावाचा आहे. सदाशिव पेठेत भाड्याच्या घरात राहतो तो. 61 वर्षाचा इसम आहे. ह्यो संदीप नावाचा संदीप साबळे, ह्या दोघांनी मिळून हे पेपर तयार केले आहेत. त्याच्यामध्ये अजून पेपर बनवणारे, ऍक्च्युली हे करणारे, पार्टी सर्च करणारे, हे असे अजून एक ग्रुप आहे. या ग्रुपचं हेच काम असतात. त्याच्यावर ह्या सुनील कदम उर्फ भुसारीवर एक गुन्हा मार्केट यार्डला सुद्धा 2023 दाखल आहे, सेम मोडसचा. भारवानी नावाच्या इसमाचा बंगला हयात असताना त्याच्याकडे सगळे पेपर घेऊन त्या पेपरच्या आधारे डुप्लिकेट पेपर म्हणून त्यांनी डुप्लिकेट भारवानी उभा करून एका इसमाला विकलेला होता. किती लोकांना अटक केली आणि हा व्यवहार उघड कसा झाला? हा उघड ज्यावेळी ओरिजिनल बंगल्यावर ताबा घेण्यासाठी एसके ॲग्रोचे लोक गेले होते, त्यावेळी त्या मालकाच्या लक्षात आलं आणि त्यांनी दिले की असं असं बिके कुत्रू माझे काका आहेत, अंकल आहे, ते 2012 साली मयत झाले आहेत आणि कोणीतरी असे डॉक्युमेंट बनवून हे केलेलं आहे, याच्यावर तपास करा. त्यांचे अर्ज चौकशीवर आपण बँक स्टेटमेंट्स आणि हे सगळी माहिती काढल्यानंतर ही मोडस ओपन आली की यांनी डुप्लिकेट बिके कुत्रू उभा करून व्यवहार केलेला आहे. किती कोटीचा व्यवहार होता? हा बंगल्याचा व्यवहार, ऍक्च्युली बंगल्याचा व्यवहार दाखवला त्यांनी 10 करोडचा हे केलं सौदा. 10 करोडच्या सौद्यामध्ये 3 करोड यांनी एसकेनं बिके कुत्रूच्या डुप्लिकेट अकाउंटवर टाकले आणि त्याच्यानंतर त्यांनी सेलडीट केली. त्या आधारे सेलडीटच्या आधारे बँकेला मॉर्गेज करून 7 करोड बँकेकडनं घेतले, IDBI बँक. कोथरू कसा उभा केला? म्हणजे त्याला कोथरू हा यांच्याकडे एक माणूस आहे की तो सर्च करत असतो असे माणसं, डुप्लिकेट माणसं उभे करण्यासाठी. तर महानगरपालिकेच्या परिसरात जे कॅन्टीन आहे किंवा ते शिवभोजन काय स्वस्त भोजनालयाचं कॅन्टीन आहे, तिथे लोक जे खायला आलेले असतात 10 रुपये 20 रुपये घेऊन, तर तिथल्या माणसाला हिरून हाच माणूस एकदा तिथं जायचा, तिथं जेवायचं, तिथंच बसायचा. डुप्लिकेट त्याला 20-25 रुपयाचं जेवण खायचं आणि तिथं बसायचं. कारण त्याला मिसेस त्याची वारलेली आहे आणि मुलीचं लग्न केलं, हा एकटाच राहतो. ह्यानं त्याला बरोबर घेरला त्याला म्हटलं की असं असं ते पण कामाच्या शोधात होता, काहीतरी जुनं अकाउंटिंग बिकाउंटिंगचं असं खतावणी बितावणी लिहायचं. तो पण आता वय झाल्यामुळे पण कामं देत नाहीत. काय काम मिळतं का? त्यांना म्हटलं तुम्हाला काम मिळतं का? त्या म्हटलं काय नाही म्हटलं, तुम्हाला 2-3 ठिकाणी फक्त सह्या करायच्या आहेत आणि तुम्हाला इतके पैसे देतो. ठीक आहे म्हटलं. त्याला नेला मग बँकेत. आता बँकेत सुद्धा त्याला नेला नाही, त्याचा अकाउंट बाहेरच्या वर ऑनलाईन अकाउंट ओपन होते ना, त्या डॉक्युमेंट्सवर सगळं पहिला नेला. त्याचा BK दीक्षितचा त्याला कोथरू केला आणि त्या नावानं अकाउंट ओपन केलं आणि पुढचा सगळा त्याला पुढं करायचे. पहिला न्यायला आणायला माणूस असायचा. पैसे 1 लाख रुपये बोलतोय तो. म्हणजे डुप्लिकेट कोथरूला 1 लाख रुपये दिले टप्प्याटप्प्यानं. सगळे आता आपल्याला शिकलगार आपण अरेस्ट केला, खरेदी करणारा जो होता तिथे एक होता आणि जे एक बायर पार्टी आणि एक सेलर पार्टी. सेलर पार्टीचा सुनील कदम उर्फ मिलिंद भुसारी याला अरेस्ट केलेला आहे. दीक्षितला कदमनी कपडे दिले, हा सगळं त्याला एकदम गेटअप तयार व्यार करूनच त्याला खरेदी करताना मालकच केला. दुय्यम निबंधकाला पण कारवाई आपण घेतल्या ताब्यात. दुय्यम निबंधकाचं ह्यात रोल नाही आला, कारण ते पेपरच त्याने आधार कार्ड सगळं ओरिजिनल होता आणि ते इतके चेहरा बरं सेम, कारण चेहरा माहिती खरेदी खात्याच्या वेळेस नेमकं काय झालं? कधी गेला औंधला त्यांनी डायरेक्ट रजिस्ट्रेशन करून टाकले. ते मध्ये ऍडव्होकेट त्यांचे असतात ना, त्यांची चौकशी करणार आहे आपण, केले ना, त्यांचे स्टेटमेंट घेतलंय. इनफॅक्ट दुय्यम निबंधकांना चतुर्सिंगीमध्ये अर्जही दिलेला आहे की त्यांच्याकडे असं डुप्लिकेट माणूस उभा करून रजिस्ट्रेशन झालेलं आहे.
त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर. नाव चेंज करण्यासाठी ज्यांनी गॅजेट बनवले त्यांना पण काही ताब्यात घेणार का? मग आता घ्यायचे gadget आता ही एक जशी डिस्क्लोज होतील तशी एक ताब्यात घेणार होते. सर, आता किती लोक ताब्यात आहेत आपल्या? आता एक ऑलरेडी शिकलगार अरेस्ट आहे आणि हा मिलिंद भुसारी उर्फ सुनील कदम हे 2 अरेस्ट त्याच्या आहे. आधी यांनी असे काय गुन्हे केले? भुसारीच्या नावावर एक मार्केटर मध्ये 2023 गुन्हा आहे. भारवानी नावाच्या इस्माचे डुप्लिकेट पेपर बनवून त्यांनी बंगला विकला होता. मिलिंद भुसारी नावाने आहे की सुनील कदम नावाने? तिथला बुनील भुसारी ओरिजिनल नावानं आहे. आणि मिलिंद भुसारी सुनील कदम कसं काय झाला? ते तिथं गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने नाव हा बदलून फिरायला लागला ना. गॅजेटनुसार नाव बदललं? नाही ओरली डॉक्युमेंट दुसरीच आहे. भुसारीचा आहे सगळा. तर यांनी स्टॅम्प ड्युटी पूर्ण भरली होती का? 70 लाख स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे. मग ते यानंतर सुद्धा नंतर 50-50 असतं. ते कोथरूड भेटल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली, तक्रार दिली काय? जे ओरिजिनल कोथरूड होते त्याच्या मालकाला ज्यावेळी पुतण्याला कळालं त्याने येऊन आपल्याकडे सांगितलं असं अर्ज दिला. अर्जावर आपण चौकशी केल्यानंतर लगेच गुन्हा दाखल मग केला. आता बांगला कोणाच्या ताब्यात आहे? ओरिजिनल कोथरूड? कोथरूडच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. म्हणजे त्या कंपनीची फसवणूक सुनील कदम. कंपनी पण इन्व्हॉल्व होती ना, त्यांनाही पैशाची गरज होती. पण इथं सुनील कदम नावाने आहे का व्यवहार हा इथला झालेला? पिक्चर मध्येच नाही आहे तो. म्हणजे कंपनी ओरिजिनल होती का ती कंपनी? पिक्चर मध्ये नाही आहे. पिक्चर मध्ये कोथरूड हा जो व्यवहार म्हणतात की इकडला आपल्या आपला इथला बरे? आपलं कोथरूड आगान पॅलेस समोरचा तिकड लावून आधार कार्ड त्याच्यासमोर. येरवड दादा नाही पुढचा कोरेगाव पार्कचा एक आहे. कोरेगाव पार्कचे डॉक्युमेंट्स त्याच्याकडे सापडल्यात. म्हणजे अजून एक बांगला त्याचा. अजून एक होता याच्यामध्ये राजकीय लोकांचा काही संबंध आहे का? काही नाही.